नमस्कार श्रोते हो, आज आपण तुळशी विवाह संदर्भामध्ये पौराणिक कथा काय आहे हे पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दारासमोर, प्रत्येकाच्या घरासमोर तुळस असतेच. प्रत्येकाच्या दारासमोर तुळशी वृंदावन हे असतंच. मग ही तुळस कोण होती? आपण तुळशीची पूजा का करतो? तुळशीचा आणि भगवान विष्णूचा काय संबंध आहे? तुळस ही भगवान विष्णूला का प्रिय आहे? या सगळ्या गोष्टीचा वहापोह किंवा चर्चा आपण यात करणार आहोत. मी तुम्हाला आख्यान सांगणार आहे की पौराणिक कथा काय आहे. कारण तुळशी विवाहाची पौराणिक कथा पूर्ण ऐकल्याशिवाय कुणीही तुळशी विवाह लावण्याच्या भानगडीत पडू नये. कारण आपण काय करतो याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुळशी विवाह लावण्यापूर्वी, तुळशीच्या लग्नाची तयारी करण्यापूर्वी तुळस कोण होती, तिची पौराणिक कथा काय आहे, हा भाग आपण समजून घेऊया. पूर्वीच्या काळामध्ये तुळस ही वृंदा नावाची एक राक्षस कुळात जन्मालेली एक सुंदर अशी राजकन्या होती. लहानपणापासूनच भगवान विष्णूची ती मोठी भक्त होती. अगदी मनोभावे, प्रेमाने आणि भक्तिभावाने ती पूजा करत असे. ती जेव्हा उपवर झाली तेव्हा तिचं लग्न जालिंदर नावाच्या दानव राजाशी झालं. जालिंदर हा समुद्रापासून तयार झालेला होता. वृंदा ही मोठी पतिव्रता होती. सदा सर्वदा आपल्या पतीची सेवा करत होती. आणि ही वृंदा अत्यंत देखणी, अत्यंत सुरेख अशी जरी राजकन्या होती, ती आता त्या जालिंदराची पत्नी झाली होती. आणि तीसुद्धा अतिशय नम्रपणे पतीची सेवा करत होती, पतिव्रत होती. एकदा देव आणि दानवामध्ये युद्ध झालं. तेव्हा जालिंदर युद्धावर जाऊ लागला. तेव्हा वृंदा म्हणाली, स्वामी, तुम्ही युद्धावर जात आहात. जोपर्यंत युद्धात तुम्ही लढत आहात तोपर्यंत मी अनुष्ठान करून आपल्या विजयाचा मी संकल्प करणार आहे. विजयाला मी आवाहन करणार आहे. जोपर्यंत संकल्प घेऊन पूजा करण्याचं व्रत मी सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही विजय होऊन येणार नाहीत तोपर्यंत हे व्रत मी सोडणार नाही. जेव्हा तुम्ही विजय होऊन घरी याल तेव्हा ही मी व्रत सोडेल, असा या वृंदाने पण केला, निश्चय केला. आणि जालिंदर राजा युद्ध करण्यासाठी निघून गेला. जालिंदर राक्षसाचा राजा होता. राक्षसाचं सैन्य गोळा केलं आणि देवासोबत युद्ध करण्यासाठी हा निघून गेला. जालिंदर निघून गेल्यानंतर या वृंदाने व्रताचा संकल्प केला आणि पूजेला बसली. तिच्या व्रताच्या प्रभावाने देवता जालिंदरला पराभूत करू शकत नव्हते. कारण देवाने कितीही शस्त्रास्त्र सोडली तरी जालिंदरला या तिच्या पत्नीच्या पतिव्रत्यानं, तिने केलेल्या या यज्ञामुळे, तिने केलेल्या तपामुळे देव काहीही, कुठल्याही शस्त्रास्त्राने या जालिंदरला मारू शकत नव्हते किंवा पराभूत करू शकतो. 2 दिवस 3 दिवस झालं युद्ध चाललं, परंतु जालिंदर काही पराभूत होत नव्हता. आणि मग सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना केली, हे भगवान, तू काहीही कर आणि या जालिंदराचा पराभव कर. त्याने सर्व देवावरती हल्ला केलेला आहे. तेव्हा भगवान विष्णूने सांगितले, वृंदा माझी प्रिय भक्त आहे. मी तिच्याशी छळ कपट करू शकत नाही किंवा तिचं नुकसानही करू शकत नाही किंवा मी तिला विधवाही करू शकत नाही. मग देवता बोलल्या, भगवान, दुसरा काहीतरी उपाय नाही का की जो आपली मदत करू शकेल? तेव्हा मग भगवान विष्णूंनी सर्व देवताचं ऐकलं आणि सर्व देवतांच्या आग्रहावरून, सर्व देवतांच्या विनंतीवरून आणि ह्या जालिंदराचा उन्माद बघून, जालिंदराने जे पाप चालू केलेलं आहे, जालिंदर जो दैत्य माजलेला आहे, त्या दैत्याचा नाश करण्यासाठी म्हणून भगवान विष्णूंनी जालिंदराचं रूप घेतलं. आणि जालिंदराचं रूप घेऊन हा भगवान त्या वृंदेच्या महाली गेला. वृंदाने आपल्या पतीला पाहता क्षणी पूजा आटोपून उठली आणि त्याच्या पाया पडली. चरणस्पर्श होताच संकल्प तुटला आणि तिकडे देवाने जालिंदरला मारून त्याचं सीर धडापासून वेगळं केलं आणि ते सीर उडून वृंदाच्या महालात येऊन पडले. तेव्हा वृंदाने पतीचे सीर पाहिले. तेव्हा समोर उभा असलेला कोण आहे? वृंदाने विचारले, अरे, आपण कोण आहात? आपण कोण आहात ज्याच्या पदस्पर्शाने मी संकल्प सोडला? विष्णू आपल्या खऱ्या रूपात आले. ते काहीच बोलले नाहीत. वृंदा सर्व काही समजून गेली होती. तिने भगवान विष्णूला शाप दिला, तुम्ही दगड व्हाल, आत्ताची आत्ता दगड बनाल. आणि काय आश्चर्य! वृंदाची ती पतिव्रत भक्ती, वृंदाची ती देवभक्ती बघून तिने दिलेला शाप खरा झाला आणि भगवान दगड बनून पडले. सर्व देवतांमध्ये हाहाकार माजला.
लक्ष्मी देवी प्रार्थना करू लागली, हे वृंदा, तू हे काय केलंस? वृंदाने परत देवीच्या विनंतीवरून त्या दगडाला विष्णू रूपात आणले आणि पतीचं शिर घेऊन ती स्त्री गेली. वृंदाच्या राखेतून ती स्त्री पतीबरोबर सती गेली आणि ज्या ठिकाणी वृंदाला आणि जालिंदरला जाळण्यात आलं त्या राखेतून एक रोपटं रुजलं आणि त्या रोपट्याला आजपासून भगवान विष्णूंनी सांभाळायचं ठरवलं. त्याचं नाव तुळशी आहे आणि माझं एक दगडाच्या रूपानं राहिलं, त्याला शालिग्राम नावाने तुळशीबरोबर पूजन केलं जाईल आणि माझा नैवेद्य तुळशीपत्र असल्याशिवाय मी स्वीकारणार नाही, असा उशाप त्या तुळशीला दिला. आणि म्हणून तेव्हापासून तुळशी पूजनाची आपण सर्वजण पूजा करू लागलो आणि तुळशीचा विवाह शालिग्रामबरोबर कार्तिक महिन्यात केला जातो. म्हणजे कार्तिक महिन्यातील एकादशीच्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही कधीही केव्हाही तुमच्या वेळेप्रमाणे सायंकाळी तुळशीचा विवाह करू शकता. म्हणजे भक्त हो, आपण जी कथा ऐकली त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे, असा सार आहे या कथेचा की जालिंदर नावाचा दैत्य माजला होता, जो तुळशीचा या वृंदेचा पती होता आणि त्याला देवाला मारावं लागलं. मात्र तो मेल्यानंतर या वृंदेने देवाला शाब्दित शालिग्राम दगड बनवला आणि तोच दगड आज आपण तुळशीमध्ये शालिग्राम म्हणून पुजतो. आणि तेव्हापासून भगवान विष्णूने तुळशीला असा वर दिला की ज्याच्या घरामध्ये शालिग्राम आणि तुळशीची पूजा केली जाईल त्या ठिकाणी भगवान विष्णू कायमस्वरूपी राहतील आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूचं या ठिकाणी राहतील त्या ठिकाणी दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी काहीही राहणार नाहीत, सर्व निघून जाईल. आणि म्हणून तुळशीला पवित्र मानलेलं आहे, तुळस पवित्र मानलेली आहे. या तुळशीचा म्हणून विवाह लावतो. तर भक्त हो, श्रोते हो, आता उद्याच्या कार्तिक एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे अतिशय विधिवत तुम्ही तुळशीचा विवाह लावू शकताय. तुळशीचा विवाह कसा लावावा याचा वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. परंतु तत्पूर्वी ही तुळस कोण होती? तर तुळस ही वृंदा नावाची राक्षस कुळामध्ये जन्मलेली एक सुंदर अशी राजकन्या होती आणि या सुंदर राजकन्येनं प्रचंड भक्तीनं मनोभावे मनापासून पूजा केल्यामुळे भगवान विष्णू तिला प्रसन्न होते आणि भगवान विष्णूच्या वरामुळे आज तुळस ही प्रत्येकाच्या दारामध्ये आहे. भगवान विष्णूचा नैवेद्य तुळशीच्या पानाशिवाय देत नाही आणि म्हणून म्हणतात त्याशिवाय पान हलत नाही. पान हलत नाही म्हणजे कुठलं पान? तुळशीचं पान आहे. भगवान विष्णूचा नैवेद्य तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. तेव्हापासून आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की त्याशिवाय पान हलत नाही. म्हणजे पान म्हणजे कुठलं? तुळशीचं. तर भक्त हो, श्रोते हो, लक्षात घ्या, ही पुराण काळातली कथा आहे. विष्णू पुराणामध्ये तुम्हाला याचा दाखला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. त्या आधारावरती तुम्हाला ही कथा मी या ठिकाणी सांगितलेली आहे. विष्णू पुराणाचा हवाला तुम्हाला मी दिलेला आहे. आपण सर्वांनी ही कथा संपूर्ण ऐकली, तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा. मुलींना, भावांना, बहिणींना शेअर करा, तेही ऐकतील. आणि ही कथा ऐकल्यानंतर तुळस कोण होती, तुळशी महात्म्य आणि विष्णू पुराण या कथेमध्ये आपण हे सगळं वाचू शकता, पाहू शकता. त्यामुळे तुळशीचं महत्त्व शास्त्रीय दृष्टिकोनातून आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे, आयुर्वेद दृष्टिकोनातून आहे आणि पौराणिक दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे प्रत्येक दारामध्ये तुळस लावा, तुळशीचं लग्न लावा. तुळशीचं लग्न लावण्यासंदर्भातला विधीचा संपूर्ण व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर लवकरच पाहणार आहोत. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फक्त तुळशी संदर्भातला आहे. तर तुळस कोण होती, तुळशीची उत्पत्ती कशी झाली आणि तुळशीचा आणि भगवान विष्णूचा काय संबंध आहे या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, भक्त हो, श्रोते हो, आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत, मनापासून अभिनंदन. तुळशी मातेची कृपा आपल्यावरती व्हावी, म्हणजेच भगवान विष्णूची कृपा आपल्यावरती व्हावी, अशी या ठिकाणी मी भगवान विष्णूचरणी मनापासून प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.